पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश मुख्य हा आहे की जी पनवेलची सार्वत्रिक निवडणूक आहे 2026ची, या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे 78 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यातले आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे 71 आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 4 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे 2 आहेत आणि आरपीआयचा 1 उमेदवार आहे. असे 78 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही. आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते पनवेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत. उद्या 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे. या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामचंद्र ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. उद्या भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होईल. आणि या पनवेल महानगरामध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्म बांधव आहेत, आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोठे, खारघर, विसुंबे, तलोजा या सर्व परिसरामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे. आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सर्व धम्म बांधवांना, आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद आहे. दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 5 तारखेला प्रभात पर्व वरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी प्रभात पर्व त्या आपल्या पत्रकार बंधूंना बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांवरती असतील जी काही त्या ठिकाणी चिखलफेक केली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपणास इथे मी बोलवलेलं आहे. माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आरपीआयचा 1 उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपचे उमेदवार आहेत. आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहितीतून एकत्र लढत असताना ज्या ठिकाणी ज्या पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेली आहे त्या सर्वांवर त्या पक्षाच्या नेत्यांनी, जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कामोठे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये जो आमचा आरपीआयचा 1 उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर, सांगितल्यानंतर त्यांनी तो फॉर्म मागे घेतला नाही. त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण त्याच्यावरती पक्षशिस्त भंगाची कारवाई करून त्यांचं आपण 6 वर्षांनी निलंबन केलेलं आहे. तसेच याच कामोठे शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे, तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता, त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता अशी म्हणून त्यांची देखील आपण 6 वर्षांनी त्यांचंही देखील निलंबन केलेलं आहे. इथे पक्षशिस्त राहिली पाहिजे, राखली गेली पाहिजे. आणि आपण ज्यांच्या सोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने आरपीआयची मदत झाली पाहिजे आणि आरपीआयचे कार्यकर्ते तशा पद्धतीने काम केलं पाहिजे हा जो आदेश होता. आणि जो आशिष कदम यांच्या सोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांचे होईल किंवा माहितीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते. गेल्या 5 तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या या पनवेलचे प्रभारी मोनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत. आशिष कदमला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि प्रभाकर कांबळे हे आयात उमेदवार आहेत असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन तरी पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या, जे काही ते बोलले गेले त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी आज पनवेलचे प्रभारी, पनवेल प्रभारी मोनीश गायकवाड
यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे. त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. प्रवीण जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. विजय गायकवाड जे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधी दिलेलं नव्हतं, ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती. त्या विजय गायकवाड त्यांचं देखील मी 6 वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करीत आहे. शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगत होते, परंतु त्यांच्याकडे देखील कुठलेही पद नव्हतं. त्या शरद पाटलाचं देखील 6 वर्षासाठी निलंबन होत आहे. नवीन सोनावणे, राजू इंगळे, संतोष सोनकांबळे, सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्या कारणाने या सर्वांचं 6 वर्षासाठी मी निलंबन करत आहे. त्याची लिस्ट मी आपल्याला देईनच. त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये आमचे कर्जत तालुक्यातून आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सप्रे, कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार, युवक आघाडी कोकणचे सरचिटणीस युवक गायकवाड, त्यानंतर एक अशोक गोतारणे म्हणून आहेत, नितीन मोरे आहेत, ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाहीये, ते देखील पक्षाचं नाव सांगून काही त्याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून स्वतः आरपीआयचे असलेल्या आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात. या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या 4 दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. हे असल्या कारणात हे जबाबदारीचं पद जे माझ्याकडे आहे, तर या रायगड जिल्ह्यामधील जे कार्य ते पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा 100% अधिकार मला आहे आणि त्या अधिकारातच मी आजची कारवाई केलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की तो आता तुम्ही सांगितलं की उमेदवारीच्या बाबतीतला आशिष कदम हे जे उमेदवार आहेत, जे स्वतःला आरपीआयचे उमेदवार म्हणत आहेत, त्यांना आरपीआय पक्षाकडून आमच्या एबी फॉर्म मिळालेला आहे का? तर नाही, त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये. त्यामुळे त्या अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना जर ते सांगत असेल की आम्हाला पक्षाकडून आदेश किंवा काय, तर पक्षाकडून असा कुठलाही आदेश नाहीये. पक्षाकडून आदेश प्रभाकर कांबळेंसाठी स्वतः साहेबांचा, आणि उद्या साहेब ते स्पष्ट करतीलच. उद्याच्या सभेला साहेब स्वतः प्रचाराच्या सभेला उद्या उपस्थित राहत आहेत. त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण आहे आपल्या समोर जाहीर झालेलंच आहे की प्रभाकर शाबा कांबळे हेच उमेदवार आहेत. आणि निवडणुकीची ज्या प्रक्रिया असतात किंवा कुठल्या महत्वपूर्ण विषयावरती कुठला निर्णय घ्यायचे असतात तर ते निर्णय सगळे घेत असताना मी स्वतः आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांशी चर्चा करूनच घेत असतो. साहेबांसोबत चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय मी कधी घेत नाही. रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला आरपीआयच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. माझ्या बाजूला माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड बसलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्षांनी खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारून या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचा पण मनपूर्वक आभारी आहे. आणि सांगायचं तर खरोखर कामोटेकरांनी ही निवडणूक जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे. अतिशय उत्स्फूर्त जनतेचा मला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचे 4च्या 4 उमेदवार ह्या प्रभागातून निवडून येतील. ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातोय तो कामोटे गाव असेल, शहर असेल, वसाहत असेल, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा अगदी जल्लोष मध्ये आमच्या 4 उमेदवारांचं स्वागत करतायत आणि आम्हाला त्या प्रचारात एवढं उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढलाय आणि 100% हा प्रभाग क्रमांक 12चा 4च्या 4 उमेदवार निवडून येतील. माझा त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती होती की आपण सगळे एकत्र येऊन काम करूया, पक्ष वाढला पाहिजे. परंतु काही विघ्न संतोषी लोक असतात आणि त्याच्यामध्येच मोनिश गायकवाड नावाचा एक आहे जो सांगतो का मी प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहतो, माझं स्वतःचं घर आहे, मी तिथून उमेदवारी मागत होतो. माझी पत्रकारांना विनंती आहे की त्या मोनिश गायकवाडचा कुठे नाव आहे हे बघा. मोनिश काशीनाथ गायकवाड, त्याचा वार्ड बघा, काय बघा. दुसऱ्यावरती आयात केलेला म्हणून माझ्यावर जो आरोप करतो तो स्वतः कुठल्या प्रभागात आहे. त्यामुळे त्यांनी पहिला विचार करावा का दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्या स्वतःकडे असतात. त्यामुळं आता
ह्यांना सगळ्या लोकांना समजलेलं आहे की प्रभाकर कांबळेंची ही सीट या ठिकाणी नक्की निवडून येते आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी वातावरण खराब करायचंय. तर असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. मला प्रचार करायचा आहे. सर्वसामान्य जी जनता आहे, मतदार आहे, ही अगदी माझ्याकडं चांगल्या दृष्टिकोनातनं पाहते आणि मला विश्वास आहे. आपण सगळे पत्रकार सुद्धा मला अनेक वर्षापासून ओळखता. सगळ्यांना माहिती आहे का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि आता कुठे जवळजवळ 25 वर्ष मी राजकीय सामाजिक काम केल्यानंतर आता कुठेतरी मला नगरसेवक पदाची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे का आपण सगळे पत्रकार मला नक्कीच ह्या 5 दिवसामध्ये सहकार्य कराल आणि जे माझे विरोधक आहेत त्या विरोधकांना मी काय उत्तर देण्यापेक्षा आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते उत्तर द्याल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो.